गोंदिया जिल्ह्यातल्या हिट्टी गावच्या जंगलात विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्कराची शिकार करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली। हाय टेन्शन विद्युत प्रवाहाच्या तारातून लोखंडी ताराच्या सहाय्याने विजेचा करंट लावून ठेवला असता त्यात अडकून जंगली रानडुक्करांचा मृत्यू झाला। दुसऱ्या दिवशी मरण पावलेल्या डुकराला आरायला आरोपी गेला असता जंगलातल्या छुप्या कॅमेऱ्यात तो कैद झालाय। फुटेजच्या मदतीने आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलाय। त्यांना दिलेल्या माहितीच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली असून शिकारीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले। वेगळ्या विदर्भ राज्याकरता विदर्भ राज्य आंदोलन समितीने नागपुरात आंदोलन केले। यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात 11 ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं। विदर्भ मिळो औंदा असा नारा यावेळी देण्यात आला। जळगावात विविध मागण्यांकरता बहुजन क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। कोपर्डी प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, ॲट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करावा, या कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। शिवतीर्थ मैदानापासून निघालेल्या या भव्य मोर्चाचं रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभेत झालं। मोर्चामध्ये महिला आणि तरुणाईची संख्या लक्ष वेधली होती। लोकपाल विधेयक मंजूर होऊनही त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचा निषेध करण्याकरता नगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स हेल्पलाईन तर्फे आंदोलन करण्यात आलं। नो मोदी नो लोकपाल असा नारा देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं। एवढंच नाही तर जनतेला तिळगुळ आणि सागरगोट्या वाटून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती नीरा नदीच्या पात्रात एक ट्रक कोसळलाय। सातारा जिल्ह्यातल्या शिरवळजवळ ही दुर्घटना घडली आहे। संरक्षण काथळा तोडून हा ट्रक नदीत कोसळलाय। ट्रकमध्ये किती प्रवासी होते, किती बुडाले याचा शोध सुरू आहे। हा ट्रक सातारच्या दिशेने जात असल्याचं टोल नाक्यावरच्या फुटेजवरून स्पष्ट झालंय। जालना शहरामध्ये एका विवाहित महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळलाय। संजोगनगरमध्ये रेल्वे रुळाच्या बाजूला हा मृतदेह पडल्याचं नागरिकांना आढळून आलं। त्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली। भाग्यनगरमध्ये राहणाऱ्या शुभांगी डोईफोडे या महिलेचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। पोलीस चौकशी करताय महिलेच्या घरी गेले असता तिचा पती सकाळपासून घरातून गायब असल्याचं आढळून आलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।